यावेळेस आपण पवित्र शास्त्रातून प्रकटीकरण याचा 21वा अध्याय आणि यातील 1 ते 5 वचन आपण वाचणार आहोत. नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. 21व्या अध्यायामध्ये नवे आकाश आणि नवी पृथ्वी याचं वर्णन करण्यात आलंय. सध्याचं जे आकाश आहे, सध्याची पृथ्वी आहे, ही टेम्पररी आहे आणि येत्या दिवसात हे आकाशही राहणार नाही, ही पृथ्वी राहणार नाही. आणि या जगात ज्यांनी ज्यांनी मोठे मोठे कामं करून ठेवलेले आहेत, ह्या जगिक दृष्टिकोनातून त्या सगळ्या गोष्टी एक दिवशी गायब होतील. त्यांचं अस्तित्व नष्ट होईल. ना आकाश राहील ना पृथ्वी राहील. आणि त्या दिवशी असं होईल की पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगरी नवी यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. पवित्र नगरी कुठून उतरते? देवापासून. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजवलेली होती. आता काही लोकांचा इथंच गैरसमज होतो की ती वरून उतरणारी यरूशलेमच नवरी आहे, असं काही लोकांना वाटतं. नवरी सारखी म्हटलंय, नवरी नाही. सैतान गर्जणारा सिंह नाहीये, गर्जणाऱ्या सिंहासारखा आहे तो. सिंहासारखा आहे, सिंहाप्रमाणे येतो. आम्हाला एकच सिंह माहिती आहे, यहुदा वंशाचा सिंह, तो येशू ख्रिस्त आहे. आणि सगळे डुप्लिकेट कामं सैतान करतो. देवाच्या प्रिय लोकांनो, जशी नवरी सजते तशी ही नवी यरूशलेम वरून खाली उतरणार आहे. आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी. राजासनावर कोण आहे? परमेश्वर आहे. परमेश्वराची वाणी आहे. आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी. पहा, देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे. कोणाचा मंडप? देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे. त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील. ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्या बरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकील. यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्ट हे नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा, मी सर्व गोष्टी नवीन करतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत. नवे आकाश नवी पृथ्वी. आणि परमेश्वराचं अभिवचन आहे की मानवाकडे, तुमच्या आणि माझ्याकडे देवाचा मंडप आहे, असं परमेश्वराने आश्वासन दिलंय. त्याच्या शब्दात सामर्थ्य आहे. जो राजासनावर बसलेला आहे तो म्हणतो, पहा, देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे. वास्तविक पाहता मंडप म्हटलं की आपली सगळी स्टोरी निवास मंडपापासून स्टार्ट होते. किती लोक आमेन म्हणणार? हालेलुया. देवाशिवाय आम्ही कुठलंही काम करू शकत नाही. देव नसता तर मोशेला निवास मंडप बांधता आला नसता. देव नसता तर शल्मोनाला मंदिर बांधता आलं नसतं. जर देवाने सांगितलं नसतं तर नोहाला तारू बांधता आलं नसतं. आणि जर देवच नसेल तर मंडळी सुद्धा उभी नाही राहू शकत. स्वकर्तृत्वावर, हुशारीवर, ज्ञानावर, बल, शक्ती, सामर्थ्य, विचार, विद्वत्ता, वेगवेगळे ट्रिक्स आणि वेगवेगळे तुमचे कुठल्याही प्रकारचं विजडम वापरून देवाचं राज्य उभं राहत नसतं. त्याच्यासाठी देवाचाच हस्तक्षेप लागतो. तिथं देवाचंच काम असावं लागतं. आणि ज्यावेळेस देव बापाने मोशेची भेट घेतली, त्याला निवास मंडप तयार करायला सांगितला. आणि परमेश्वराने जसं त्याला निवास मंडप तयार करायला सांगितला, त्या निवास मंडपामध्ये वेगवेगळ्या गोष्टी होत्या. निवास मंडपामध्ये 3 भाग होते. एक तर एकदम बाहेर अंगण होतं, ज्या अंगणामध्ये 2 वस्तू होत्या. एक आल्याबरोबर तिथं घंगाळ होतं, म्हणजे शुद्धतेसाठी, शुद्धीकरणाची रीतच होती यहुद्यांची. कानागावच्या लग्नात पण ते दगडी रांजण तिथं ठेवण्यात आले होते. ते कशासाठी होते? शुद्धीकरणासाठी होते. हे दारात बाहेर पाणी ठेवायची पद्धत पूर्वीपासून होती. आणि ह्या देखील बाहेरच्या अंगणामध्ये घंगाळ जे आहे, पितळेचं घंगाळ. बाहेरच्या अंगणातल्या गोष्टी पितळेच्या. आणि तिथं आणखीन एक वेदी होती, त्याला म्हणायचं होमवेदी. कुठली वेदी? होमवेदी. आणि ही होमवेदीवरती अर्पणं दिली जायची. बाहेरचं अंगण आहे, त्या अंगणामध्ये 2 गोष्टी आहेत, एक होमवेदी आणि दुसरं घंगाळ.
मधल्या स्थानात म्हणजे पवित्र स्थानात आल्यानंतर तिथं 3 गोष्टी आहेत. प्रकाश देण्यासाठी 7 दिव्यांचा असलेला दीपवृक्ष, आणि समक्षतेची भाकर ठेवावी कुठं, ती ठेवण्यासाठी 12 भाकरी ठेवल्या जायच्या, आणि त्या भाकरी ठेवण्यासाठी एक टेबल होता, आणि त्याला काय म्हणतो आपण, समक्षतेच्या भाकरीचा मेज. 2 गोष्टी झाल्या, एक तर दीपवृक्ष झाला, मेज झाला. आणखीन एक वेदी होती तिथं. आता धूप वेदी आहे. आता कुठली वेदी आहे? धूप वेदी आहे आतमध्ये. बाहेरच्या वस्तू पितळेच्या, आतल्या 3 वस्तू सोन्याच्या. कशाच्या? सोन्याची धूपवेदी येते. आणि ही धूपवेदी पवित्र स्थानात आहे. आणि परमपवित्र स्थान जे आणखीन पडद्याच्या पुढे आहे, त्या परमपवित्र स्थानात आणखीन एक गोष्ट आहे, ती म्हणजे कराराचा कोश. आता परमेश्वराने ह्या निवास मंडपाची रचना केली. मग त्याच्यात काय काय गोष्टी वापरल्या? सगळ्यात पहिली गोष्ट सोनं वापरलंय. आणि सोनं कशाचं प्रतीक आहे? पवित्रता किंवा परमेश्वर यांना दर्शवणारं ते सोनं आहे. मग त्याच्यासाठी क्रॉस रेफरन्स 1 कोरिंथ 3:12, प्रकटीकरण 21वा अध्याय 18 ते 21 वचनं. तर सोनं वापरण्यात आलेलं आहे निवास मंडपाच्या रचनेमध्ये. दुसरी गोष्ट चांदी वापरण्यात आली, आणि चांदी जे आहे ते सुटकेचं किंवा मुक्तीचं प्रतीक आहे. निर्गम 36:24 आणि निर्गम 30वा अध्याय 15व्या वचनामध्ये सांगितलंय. त्याच प्रकारे पितळ वापरण्यात आलंय. बाहेरच्या 2 वस्तू मी तुम्हाला सांगितल्या, कसल्या आहेत त्या? पितळेच्या आहेत. आणि ते जे पितळ जे आहे ते न्यायाचं प्रतीक आहे. न्याय. पितळ जे आहे न्यायाचं प्रतीक आहे. निर्गम 27:2, गणना 21:9, प्रकटीकरण 1:15. पितळ जे तुम्हाला दिसतं वचनामध्ये, ते पितळ म्हणजे न्यायाचं प्रतीक आहे. न्याय ज्या वेळेस येतो तर त्या पितळाचा तो अर्थ घेतला जातो. मग काही कलर वापरलेले आहेत. त्याच्यापैकी मुख्य रंग, एक तर निळा रंग आहे, एक जांभळा रंग आहे. जांभळा रंग श्रीमंतीला दर्शवतो, म्हणून त्याला राजकीय हा शब्द आपण वापरणं जास्त सोयीस्कर ठरेल. योहान 19:2 आणि प्रकटीकरण 17:4 मध्ये. प्रकटीकरण 17:4 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा रंग आहे किरमिजी, लेवी 14:4, यशाय 1:18. त्याच्यानंतर जे 4 वेगवेगळे कवरिंग होते मंडपावरती, त्याच्यातली एक कवरिंग होती, एक तर तहशाची कातडी होती, पण एक कवरिंग अशी होती की ती बकऱ्याच्या केसापासून तयार केली जायची. एवढं आता प्रत्येक गोष्ट जर तुम्ही बारकाईने पाहत गेलात ना, की सगळ्यात आउटर कवरिंग आहे ना, ती अशा तेलकट कातडीने बनवली जायची ना, की पाऊस पडलं की पाणी थांबत नव्हतं. देवाकडे किती विजडम आहे नाही का? परमेश्वराला माहिती आहे कुठं काय ठेवलं पाहिजे आणि कशा रीतीनं. अशा त्या 4 कवरिंग होत्या की सूर्याचं एक पण किरण आतमध्ये जाऊ शकत नाही. आमेन. आणि बाहेरच्या अंगणामध्ये तुम्ही गेलात, प्रकाश कुठून मिळणार तुम्हाला? तुमच्या घराच्या दारात प्रकाश कुठून असतो? सूर्यप्रकाश. पवित्र स्थानात आल्यावर तिथे एक वस्तू आहे, त्याचा तुम्हाला प्रकाश मिळेल, दीपवृक्षाचा. अतिपवित्र स्थानात कुठला प्रकाश आहे? तिथं दिवा नाही, दीपवृक्ष नाही, सूर्य नाही, काही नाही. तिथं डायरेक्ट देवाची उपस्थितीच प्रकाश असायची. हालेलुया. तिथं कुठलाही दिवा नव्हता तरी पण तिथं प्रकाश होता. देवाचं तेज तिथं अतिपवित्र स्थानात असायचं. देवाला हे दाखवायचं त्या निबिड अंधकारामध्ये परमेश्वराचा प्रकाश किती सामर्थ्यवान आहे. तर ह्या रचनेमध्ये आपण पाहतो की बकऱ्याचे केस म्हणजे ज्यावेळेस डे ऑफ ॲटॉनमेंट असतो, ज्यांनी अभ्यास केला सणांचा, त्याच्यामध्ये एका प्राण्याचं बलिदान दिलं जायचं, बकऱ्याचं. त्याच्यामुळं ह्या बकऱ्याच्या केसांना प्रायश्चित्त हा अर्थ आपण लावू शकतो. प्रायश्चित्त, प्रायश्चित्ताला दर्शवणारे असे बकऱ्याचे केस आहेत. तर उत्पत्ती 15:9 आणि निर्गम 12:5 हे त्याचे क्रॉस रेफरन्स आहेत. त्याच्यानंतर वापरलं जायचं बाभळीचं लाकूड. बाभळीचं लाकूड पाहिले का? बाभळ. त्याच्या पुढे अजून एक शब्द लावतात. क्या बात आहे, सगळे एक्सपर्ट लोक आहेत, आहे की नाही? का वेडं म्हटलंय बाभळीला? काटेपणा असेल म्हणजे ती वेड्यासारखी वाढत असते, शहाण्यासारखी नाही वाढत. तिचं वाढणं नाही का असं कुठं कधी वाढल काही सांगता येत नाही, वेड्यासारखं वाढते, म्हणून तिचं नावच वेडी बाबळ ठेवलेलं आहे. मग ती बाबळ म्हणजे एकदम काटेरी आहे. आणि त्या बाबळीचा वापर
त्या लाकडाचा वापर निवास मंडपात काही गोष्टी तयार करण्यासाठी करण्यात आलेला आहे. मग ते बाभळ जे झाड आहे किंवा त्याचं जे लाकूड आहे ते ह्याचं प्रतीक आहे की येशू ख्रिस्त देवाचा पुत्र असताना मनुष्य बनून जगात आला. येशू ख्रिस्ताची मानवीयता ह्या बाभळीच्या लाकडातून रिप्रेझेंट होते. त्या काळात सागाचं लाकूड पण होतं. एलोन झाडाच्या वनराईमध्ये कोण राहायचं? मग ते जे एलोन झाड आहे ना ते फर्निचरसाठी वापरलं जायचं. एकदम स्ट्रॉंग मजबूत प्रकारचं लाकूड होतं एलोनाचं. परंतु त्या काळात अशा प्रकारची पण लाकडं होती, पण ते सोडून परमेश्वराने कसलं लाकूड वापरायला सांगितलं? बाभळीचं. ज्याला तुच्छ समजलं जातं ते वापरलं जायचं. तो सर्वोच्च असताना तुच्छ झाला म्हणजे त्यांनी मानव रूप धारण केलं. हा त्याचा सरळ सोपा अर्थ आहे. शेवटची गोष्ट की तेल वापरलं जायचं त्याच्यामध्ये. आणि तुम्ही सांगा तेल कशाचं प्रतीक आहे? पवित्र आत्म्याचं. विषयच नाही काही. तर बाभळीचं लाकूड त्याच्यासाठी रेफरन्स आहे निर्गम 26:15 आणि यशया 53:2. त्याचप्रकारे तेल म्हणजे पवित्र आत्मा क्रॉस रेफरन्स घ्या लेवीय 14:16, स्तोत्र 47:7. आता निवास मंडप, परमेश्वर कुठलीही गोष्ट बिना योजनेची करत नाही. प्रत्येक गोष्टीच्या मागं त्याचा काहीतरी पर्पज असतो, त्याचा उद्देश असतो. त्याच्याशिवाय तो काही करत नाही. एवढं तंतोतंत देवाने सांगितलं मंदिर बांधताना असंच बांधायचं, हे चालणार नाही, असं चालणार नाही, असंच करायचं. तारू बांधताना त्याला काय डांबर लावायचं आहे, त्याला काय कुठलं लाकूड वापरायचं आहे, प्रत्येक गोष्ट नोहाला प्रकट केली. मोशेला पण सांगितलं लांबी रुंदी एकदम ॲक्युरेट, बस याच्या पलीकडे जायचं नाही, चुकवायचं नाही. जे सांगितलंय कापड तेच वापरायचं, जो धातू वापरायला सांगितला तोच वापरायचा. कारण की ते एक मॉडेल होतं की त्याच्यावर पुढच्या सगळ्या भवितव्यातल्या गोष्टी निर्भर होत्या. त्याच्यातून देवाला पुढील काळाविषयीचे संदेश द्यायचे होते. आणि म्हणून परमेश्वराने एक प्रॉपर प्लॅनने प्रत्येक गोष्ट केली. मग तो निवास मंडप असो, ते मंदिर असो, ते तारू असो, ती कुठलीही गोष्ट असो, देव प्रत्येक गोष्ट प्लॅनने करतो. आपण म्हणतो मोशेचा निवास मंडप, पण त्याचा ओनर परमेश्वर आहे. किती लोक आमेन म्हणतील? मोशेने बनवला म्हणून मोशेचा. तयार करायची आज्ञा मोशेला होती, पण निवास मंडप वास्तविक देवाची विशेष योजना आणि देवाचा प्लॅन आहे. वाचूया आपण निर्गम 25:9. निवास मंडपाची पूर्ण जर तुम्हाला बारकाईने माहिती पाहिजे तर निर्गमच्या 25व्या अध्यायापासून 40व्या अध्यायापर्यंत 16 अध्याय एकदम मस्त वाचा शांत चित्ताने. सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं मिळतील. तर आता निर्गम 25:9 आपण वाचू. निवास मंडपाचा नमुना व त्यातील सगळ्या साहित्यांचा नमुना तुला दाखवतो, त्या सगळ्यांप्रमाणे तुम्ही ते तयार करावे. देव म्हटला मी तुला नमुना दाखवतो, मी तुला सगळं बारीक सारीक प्रत्येक गोष्ट बारकाईने मी तुला दाखवतो. तुला त्याप्रमाणे तो निवास मंडप तयार करायचा आहे. निवास मंडपाचा प्लॅन स्वतः परमेश्वराने केला आहे. आता निवास मंडपाचा उद्देश काय होता? निवास मंडपाचा उद्देश, निवास म्हणजे काय? राहणं. आणि मंडप म्हणजे काय? तात्पुरतं राहण्याची जागा. मग ह्या निवास मंडपाचा बनवण्याच्या मागे देवाचा एक विशेष उद्देश होता. देवाचा विशेष उद्देश काय होता? वचनात लिहिलं ऐका. निर्गम 25:8. निर्गम 25:8. मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान तयार करावे. आमेन. कशासाठी? निवास करावा. कारण तो काळ असा होता की माणसाकडे, मनुष्याकडे जनावरांचं रक्त होतं आणि ते पूर्णपणे पापशुद्धीसाठी परमनंट सोल्युशन नव्हतं. आणि त्याच्यामुळे परमेश्वर आमच्यामध्ये येऊन जर वस्ती करायला लागला तर मानवजात खलास झाली असती. म्हणून देवाला झुडपात, देवाच्या लोकांना साईडला घेऊन, लोकांमध्ये नाही, एकदम एकांतामध्ये, तू डोंगरावरती, मला तुझ्याशी बोलायचंय. तुम्हाला कळतंय का? हालेलुया. लोक टाईम देतात ना, ह्या हॉटेलमध्ये मला तुझ्याशी बोलायचंय. हालेलुया. तू इकडे त्या गेटवरती, मी तुला थांबतो तिकडं बोलायचं मला तुझ्याशी, तिथं येऊन भेट, मी तुझ्याशी बोलणार आहे. देवाची बोलण्याची स्टाईल वेगळी होती. देव मोशेला पर्सनल टाईम द्यायचा आणि त्याला सांगायचं डोंगरावर ये लवकर, चल मला बोलायचं तुझ्याशी. मोशे बिचारा 120 वर्षाचा म्हातारा डोंगर सोडून जायचा. एवढ्या वयस्कर रीतीमध्ये देव त्याला भेटत होता आणि देव त्याच्याशी बोलत होता. परमेश्वरासाठी तो खास वेळ काढून ठेवायचा.
परमेश्वराला भेटण्यासाठी मोशे जात होता. तर आता या ठिकाणी बायबल सांगतं की ज्यावेळेस देवाला मनुष्यामध्ये राहायचं आहे तर तो डायरेक्ट असा ओपनली माणसामध्ये नाही राहू शकत. का? कारण की त्याची पवित्रता एवढी आहे. जर लोकांनी फक्त त्याची उपस्थिती पाहिली तर इस्रायल लोकातला एक पण जगला नसता, एक पण जिवंत राहिला नसता, सगळे खलास झाले असते. मग देवाने एक योजना केली, मला त्यांच्यात राहायचं आहे, काहीतरी विशेष योजनेमध्ये जाऊन मला त्यांच्याकडे राहावं लागेल. आणि म्हणून परमेश्वराने त्याच्या निवासासाठी पवित्र स्थान तयार करायला सांगितलं. निर्गम 29 अध्याय 44-45 वचन. निर्गम 29, 44 आणि 45. दर्शन मंडप व वेदी मी पवित्र करीन आणि अहरोन व त्याचे मुलगे यांनी याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांनाही मी पवित्र करीन आणि मी इस्रायल लोकांमध्ये राहीन आणि त्यांचा देव होईन. देवाने अभिवचन दिलंय की मी माझ्या इस्रायल लोकांमध्ये वस्ती करणार आहे, मी त्यांच्यात राहणार आहे. या ठिकाणी जसं आपण पाहिलं की निवास मंडपामध्ये परमेश्वर वस्ती करत होता. मी माझ्या लोकांमध्ये जाऊन राहील. ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेस पण एक फार मोठी गोष्ट झाली. मत्तई 1 आणि 23 मध्ये पहा. आता या पूर्ण सगळ्या गोष्टींमध्ये या निवास मंडपात येशू ख्रिस्त कसा झळकत आहे आपल्याला दिसणार आहे. मत्तई 1 अध्याय 23 वचन. पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आमच्या बरोबर देव, आमच्या सान्निध्य देव. निवास मंडपात राहणारा आता येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्यामध्ये तो वस्ती करत आहे. हालेलुया. देव आमच्यामध्ये उतरून आलेला आहे. जे सामर्थ्य निवास मंडपामध्ये होतं तेच सामर्थ्य आज आमच्यामध्ये वस्ती करत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. ज्यावेळेस निवास मंडप पूर्ण झाला काय घडलं? मग दर्शन मंडपावर मेघाने छाया केली व निवास मंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला. परमेश्वराची उपस्थिती आली आणि पूर्ण निवास मंडप देवाच्या तेजाने भरून गेला. जर तुमचा विश्वास आहे की तुम्ही आज देवाचं ते मंदिर आहात, हालेलुया, तुम्ही देवाचा आज जर निवास मंडप आहात, जर देवाची वस्ती तुमच्यामध्ये आहे तर तुमचं जीवन देवाच्या तेजाने भरून जाणार आहे. ते निवास मंडपात आणि त्या मंदिरामध्ये कोकऱ्याचं बकऱ्याचं रक्त होतं, पण ह्या मंदिरासाठी देवाच्या पुत्राचं रक्त सांडण्यात आलेलं आहे. हालेलुया. जर ते तेज पाहून लोक चकित झाले होते, तुमचे तेजस्वी चेहरे पाहून जग आश्चर्यचकित होणार आहे. मंडळीचं गौरव ह्या दिवसात फार मोठा असणार आहे. देवाचे लोक तेजस्वी आणि प्रखर असं जीवन जगणार आहेत. हे दिवस देवाच्या गौरवाचे दिवस आहेत. मंदिर जसं तेजाने भरलं, निवास मंडप देवाच्या तेजाने भरून गेला, हे सुद्धा आमचं शरीर देवाच्या तेजाने भरणार आणि भरलंच पाहिजे. निवास मंडपाचे जे आपल्याला 3 भाग सांगितले, सगळ्यात पहिला भाग काय सांगितला? बाहेरचं अंगण, नंतर पवित्र स्थान, पुढे अतिपवित्र स्थान. आता ज्या वेळेस निवास मंडपाची जागा मंदिराने घेतली, कधी? शलमोन राजाच्या काळात. ऐकलं तुम्ही? ज्या वेळेस तो निवास मंडप, ज्या वेळेस त्याचं वास्तव्य संपलं, कारण की आता देवाने मंदिर दिलं, त्या मंदिराला पण असंच अंगण बाहेर होतं आणि त्या बाहेरच्या अंगणात पण अशाच प्रकारे समर्पण दिली जायची, अर्पण केली जायची. आणि मग काय व्हायचं की ज्या वेळेस वरती डोंगरावरती अर्पणांचा दिवस असायचा, समजतं तुम्हाला? वरती डोंगरावरती काय आहे? मंदिर. म्हणा सगळ्यांनी मंदिर. बाहेरच्या अंगणात काय चाललंय? अर्पण द्यायचं चाललंय. मग अर्पण दिल्यानंतर याजक लोक एक बाजूला एका कोपऱ्यामध्ये एक जागा असेल की ज्या जागेवरती ते अर्पण दिली जायची. उचल ठेव वेदीवरती ते टाकून, उचल ठेव वेदीवरती टाकून दे. आणि लोक कितीतरी अर्पण घेऊन येत असतील आणि ज्यावेळेस ते अर्पण दिलं जायचं तर तिथं जे रक्त पडायचं त्यातला काही भाग याजक आपल्या बरोबर घेऊन एका वेसलमध्ये घेऊन, एका पात्रात घेऊन, एजोबामध्ये एजोब वनस्पती त्याच्यात बुडवून तो पाला घेऊन तो शिंपडायचा अतिपवित्र स्थानात त्या कोशावरती. पण हे बाकीचं जे सांडलेलं रक्त आहे त्याच्यावर ते पाणी ओतायचं आणि ते वाहून जायचं.
आता खालून रस्त्याने जर कोणी चालला असेल, त्याला दिसायचं रक्त आणि पाणी. काय दिसायचं त्याला? रक्त आणि पाणी वाहताना दिसायचं. आज अर्पणाचा दिवस आहे. ख्रिस्त वधस्तंभावर गेला, त्याच्या कुशीत भाला भोसकला, रक्त आणि पाणी वाहू लागलं आणि त्यावेळेस सगळ्यांना कळालं की जे त्या डोंगरावर होत होतं आज ते गुलगुथा टेकडीवरती होत आहे. आज ते या ठिकाणामध्ये होत आहे. जसं त्या रक्ताने अनेकांची पापं टेम्पररी माफ केली, हे ख्रिस्ताचं रक्त तुमच्या आणि माझ्यासाठी परमनंट सोल्युशन आहे. आमच्या पापांची त्या रक्ताने कायमस्वरूपी क्षमा केलेली आहे. आणि एकदा ख्रिस्ताच्या रक्ताने आम्ही धुतले गेलो तर परत त्या पापाच्या वाटेकडे जाण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारे परमिशन नाही आहे. किती लोक आमीन म्हणणार त्या गोष्टीला? आमेन, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी ती वेदी पितळी होती. आणि पितळ कशाचं प्रतीक सांगितलं मी तुम्हाला? न्यायाचं प्रतीक. म्हणजे जो न्याय आपल्यावर यायला पाहिजे होता. पापाचं वेतन मरण आहे. पाप केल्यावर आपण मरायला पाहिजे, पण दुसरं एक कोकरू मारलं जायचं आणि आपल्यावरचे सगळे शाप, आपलं सगळं प्रायश्चित त्याच्यावर टाकून दिलं जायचं. त्या रक्त सिंचनाच्या द्वारे आपण मुक्त व्हायचो आणि त्या जनावराचा जीव जायचा. म्हणून ती पितळी वेदी, होमवेदी, एक न्यायाचं प्रतीक आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज तुमच्या आणि माझ्यासाठी ती होमवेदी ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे. त्या वधस्तंभावरती आमची सगळी पातकं माफ करण्यात आली आणि त्या वधस्तंभाने आम्हाला प्रत्येक प्रकारच्या अडखळणातून, पापातून बाहेर काढले. जवळपास एक 7.5 फूट उंच अशी होती ती वेदी. किती? ते सगळे जे मेजरमेंट आहेत ना, ते वेगळ्या त्या काळातील शब्दांमध्ये दिलेत, पण जसं आपण त्यांना कन्वर्ट करून बघतो सोप्या शब्दात, तिकडं तुम्ही शोधाल 7.5 फूट कुठं सांगितलंय, तर ते वेगळ्या शब्दात आपण कन्वर्ट करून त्याचा अभ्यास करून त्याला तसं त्या गोष्टींमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करतो. माणसाची हाईट किती? 6 फूट 6.5 फूट, बस झालं. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ ज्यावेळेस तुम्ही बाहेरून बघाल, आत काय चाललंय कुणाला दिसणार नाही. हालेलुया. त्या वेदीच्या आत काय चाललंय कुणालाच दिसणार नाही. ख्रिस्त वधस्तंभावर मारला जात होता, लोकांच्या डोळ्यासमोर आहे, पण त्यांना कळतच नव्हतं आत काय चाललंय. त्यांना समजत नव्हतं, ती जाणीव नव्हती तिथं काय चाललंय. ते ख्रिस्ताचं समर्पण जगासाठी एक अशी गोष्ट होती की त्यांच्याकडे ते रिव्हिलेशन नव्हतं की आता काय घडतंय त्या क्रूसावरती. देवाच्या प्रिय लोकांनो, ही वेदी एक न्यायाचं प्रतीक आहे, देवाच्या सामर्थ्याचं चिन्ह आहे. त्याच प्रकारे दुसरी गोष्ट, तिथं एक घंगाळ आहे बाहेर, आणि ते घंगाळ जे आहे त्याच्यामध्ये पाणी असणार शुद्धतेसाठी. 2 गोष्टी त्याच्यातून क्लिअर होणार. एखाद्या पात्रात पाणी ठेवलं आणि त्याच्यात बघितल्यावर काय दिसतं? आपलं प्रतिबिंब दिसतं. आमेन. हे आपलं बायबल जे आहे ना, ते त्या पाण्याचं प्रतीक आहे. बायबल वाचलं ना, स्वतःची लायकी, पात्रता कळायला सुरुवात होते. शास्त्र आपल्याला आपला खरा चेहरा दाखवते. जगात तुम्ही काही असा, पण जेव्हा बायबल माणूस वाचायला लागतो त्याला कळतं की मी किती शहाणा आहे आणि मी काय आहे. आमच्या पापाची जाणीव, आमच्या चुकांची जाणीव बायबल वाचल्यानंतर होते. जसं त्या घंगाळात पहिलं तुम्हाला तुमचा चेहरा दिसणार आहे, ते शुद्धीकरण वगैरे नंतर, पण आधी जसा तुमचा चेहरा दिसणार आहे तसं हे बायबल. याकोब 1 अध्याय आणि 23 वचन. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करत नाही, तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे. तुम्हाला तुमचं प्रतिबिंब बायबलमध्ये दिसणार आहे, कारण बायबल आरसा आहे. बायबल आरसा आहे, तुमचा खरा चेहरा बायबल दाखवतं. त्यानंतर इफिस्करास पत्र 5 अध्याय 26 वचन. आज नवीन करारामध्ये हे घंगाळ आपल्यासाठी काय आहे, हे पाणी म्हणजे काय आहे, कुठल्या पाण्याने आपण स्वच्छ होणार आहे, इथं लिहिलंय इफिस 5 आणि 26. अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. तिला म्हणजे मंडळीला. मंडळी देवाच्या वचनाने स्वच्छ होणार आहे. ज्या मंडळीमध्ये वचन नाही
त्या मंडळीमध्ये लोक काहीही करतात आणि सगळं खपवून घेतलं जातं. ज्या चर्चमध्ये वचन नाही, वचनाला महत्त्व नाही, सगळ्या गोष्टी आहेत, वचन नाही, त्या मंडळांमध्ये पाप आणि ती चुकीच्या गोष्टी पण तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही कुठं ऐकत असाल तिथं असं झालं, त्या चर्चने असं केलं, त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे, ते तसं केलं. ज्यांच्याकडे वचन नाही त्या लोकांच्या जीवनात गडबड आहे. आणि जिथं वचन आहे ती मंडळी परमेश्वर स्वच्छ ठेवतो. हालेलुया. सगळ्या गोष्टी संपतील प्रियांनो. एक दिवस सगळ्या गोष्टी संपतील, देवाचं वचन संपणार नाही. म्हणून आमचा विश्वास वचनावरती आधारलेला पाहिजे. वचन कधीच बदलत नाही, वचन अटळ आहे, वचनात पक्के व्हा. तुम्हाला गिफ्ट पण मिळाले ना, ते ऑपरेट होण्यासाठी तुम्हाला वचनाचा बेस पाहिजे. ज्याला वचन माहिती आहे तो वचनाला घेऊन प्रार्थना करेल. ज्याला प्रॉफिटिक गिफ्ट आहे त्याला वचनाला घेऊन त्याला पुढे जाता येईल. ज्याला एखाद्या आराधनेचं गिफ्ट आहे, वचनाचा बेस पक्का पाहिजे, म्हणजे तुम्ही देवासाठी अजून चांगली गीतं लिहू शकता. प्रत्येक गिफ्टसाठी, प्रत्येक तुमच्या आध्यात्मिक सेवेसाठी, ते काही असो, वचन पक्का असलं पाहिजे. आमेन. हालेलुया. वचनाच्या जलस्नानाने देवाने आपल्याला शुद्ध केलंय. त्याच्यानंतर पवित्र स्थानात 3 वस्तू आहेत. सगळ्यात पहिली वस्तू आपण बघूया की मेज. मेज काय? 12 भाकरी ठेवल्या जायच्या त्याच्यावरती आणि द्राक्षरस पण ठेवला जायचा. तर ते द्राक्षरस आणि ती भाकर आज ख्रिस्ताच्या रक्ताचं आणि ख्रिस्ताच्या शरीराचं प्रतीक आहे. एक काळ असा होता की आपल्यासारखे लोक, आपल्यासारखे म्हणजे आपण तर परराष्ट्रीय, पण जनरल जरी लोक असले तरी त्यांना बाहेरच्या अंगणातून बाहेरच्या बाहेर हाकलून दिलं जायचं. त्यांना पवित्र स्थानात एंट्री नव्हती. मग ज्यावेळेस तुम्ही प्रभू भोजन घेता त्यावेळेस तुम्हाला मनातून एक थँक्स गिविंग हार्टने आलं पाहिजे पुढं, देवा बाहेरच्या अंगणात होतो मी प्रभू, हे इथं यायची माझी लायकी नव्हती, पण आता मी पवित्र स्थानात येऊन ती 12 लोकांसाठी ठेवलेली भाकर नाही, स्वर्गातून आलेली भाकर येशू ख्रिस्त, ती मला घेण्याची संधी मिळाली आहे. ते तुझं रक्त घेण्याची संधी मिळाली. मी अपात्र असताना मला तू पात्र केलंयस. आपण वचन सांगताना हसून खेळून सगळ्या गोष्टी असतात, पण एकदा आपण प्रभू भोजनाच्या विधीकडे आलो तर पास्टरचं बोलणं चेंज होतं, एकदम स्ट्रिक्ट, एकदम समजून घ्या, बाप्तिस्मा झालाय का, असं करा, समजून उमजून घ्या. का? त्याच्यात तो सिरियसनेस आहे, तो जपला पाहिजे. ते थँक्स गिविंगच्या हार्टने त्याच्याकडे आलं पाहिजे. तो मेज ह्या मेजाला दर्शवणार आहे. जो खरा मेज आत्ता आपण अनुभवत आहोत ख्रिस्ताच्या शरीराचा आणि रक्ताचा, त्याचं जे चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर दुसरी गोष्ट त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला, दीपवृक्ष. दीपवृक्षावरती 7 दिवे आहेत. 7 दिवे म्हणजे 7 म्हणजे एक पूर्णतेचा आकडा आहे, एक परिपूर्ण प्रकाश. आता वास्तविक पाहता ज्या वेळेस तुम्ही प्रकटीकरणाचा 2रा आणि 3रा अध्याय वाचता, किती मंडळ्या दिल्यात तिथे? 7. ह्या 7 मंडळ्या ज्या आहेत त्या मंडळ्यांचे 7 प्रकार आहेत. आज जगात जो प्रकाश आहे तो ख्रिस्ताने दिलेला प्रकाश आहे, पण मंडळीच्या प्रकाशाने जग प्रकाशित आहे प्रियांनो. हालेलुया. ख्रिस्ताचा प्रकाश ख्रिस्ताने मंडळीला दिलाय आणि लोक ज्यावेळेस मंडळीकडे पाहतात त्यांना ख्रिस्ताचा प्रकाश आपल्यामध्ये दिसतो. पवित्र स्थानात एकमेव अशी गोष्ट आहे की जिच्याद्वारे प्रकाश मिळणार आहे, ती म्हणजे दीपवृक्ष आहे. योहान 8:12 मध्ये प्रभूने सांगितलं, मीच जगाचा प्रकाश आहे, त्याच्या प्रकाशाशिवाय दुसरा प्रकाश नाही. आज मंडळीला फक्त देवाच्या प्रकाशाची गरज आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट पवित्र स्थानात, ती म्हणजे धूपवेदी आहे. धूपवेदीवरती धूप जाळला जायचा. ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेस पण फ्रँकिसेन्स घेऊन आले होते मागे लोक, फार सुगंधी अशी गोष्ट त्यांनी आणली होती. चिन्ह, सगळ्या गोष्टी अशा जुळलेल्या आहेत त्या देवाच्या सामर्थ्याशी किंवा त्या सगळ्या वचनांशी. ज्यावेळेस हा धूप जाळला जायचा धूपवेदीवरती, त्याचा सुगंध वर स्वर्गापर्यंत जात होता प्रियांनो.
देवापर्यंत त्याचा सुगंध जायचा, असा तो धूप त्या ठिकाणी जाळला जायचा. आणि त्याचा उलगडा स्तोत्रकर्त्याला झाला आहे. आणि म्हणून स्तोत्रसंहिता 141 आणि दुसऱ्या वचनात तो म्हणतो की त्याची प्रार्थना धुपाप्रमाणे देवासमोर सादर होत आहे. जसा धूप वर जातो तशी आपली प्रार्थना वर स्वर्गाला जाते. आणि ती कोण पोहोचवतं प्रार्थना? प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. आज पण डायरेक्ट बापाकडे नाही जाऊ शकत आपण. पुत्राशिवाय बापाकडं आपल्याला जाता येत नाही. आपल्याला पुत्र महत्त्वाचा आहे. डायरेक्ट बापाकडं गेलं तर बाप म्हणतो मला कोणी पाहिलं नाही, मला पाहणारा जागीच खलास होईल, जा. पित्याकडं आपण डायरेक्ट नाही जाऊ शकत. पवित्र आत्म्याने भरून येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्याला पित्याच्या चरणाशी जायचं आहे. ज्यावेळेस देवबाप आला एदेन बागेमध्ये, आदाम कुठं होता? झाडाच्या मागे लपलाय. आज आम्हाला लपण्याचं ठिकाण म्हणजे येशूचा वधस्तंभ आहे. ज्यावेळेस त्या क्रूसाच्या आड आम्ही आहोत, देवबाप तिकडून बघतो, त्याला रागता आलाय आपला, पण मध्ये क्रूस बघून म्हणतो जाऊ दे, माफ. त्या वधस्तंभाचं सामर्थ्य नेहमी आमच्या जीवनात टिकून धरलं पाहिजे. येशूला बाजूला केलं, येशू से नजर हटी दुर्घटना घटी और ऐसी घटी का जिंदगी में घाटा हो गया समजो. येशूला वजा करून आम्हाला काही मिळणार नाही. येशूला आमच्या जीवनातून आम्ही कधीच वजा करू नये. त्याचं रक्त वाया जाऊ देऊ नये. हालेलुया. देवाचं नाव घ्या. प्रार्थना करताना फक्त येशू करू नका, फक्त पित्या म्हणू नका, फक्त पवित्र आत्म्याने. तुमच्या प्रार्थनेत सगळा उल्लेख आला पाहिजे. तुमच्या वचनात, तुमच्या बोलण्यात तिन्ही उल्लेख आला पाहिजे. कारण तुम्हाला माहीत आहे की पिता राजासनावर बसलेला आहे, त्याच्यापर्यंत माझी प्रार्थना गेली पाहिजे. माझा वकील, माझा ॲडव्होकेट येशू ख्रिस्त आहे. त्याला वगळलं, मी केस लढायला गेलो तर हारणार आहे. येशूला लढू द्या, त्याला कधीच हारणं माहीत नाही. हालेलुया. तो आमचा मध्यस्थ आहे. त्या प्रभूचं नाव, येशूचं नाव कधी वगळता कामा नये. प्रार्थनेची सुरुवात करा, शेवट करा, काहीही मागता येशूच्या नावात प्रभू तू असं कर स्वर्गीय देवा, हे असं होणार आहे येशूच्या नावात, डिक्लेरेशन करा. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस तुम्ही देवाला मागता, तुम्हाला खात्री पाहिजे की तुमचा रस्ता परफेक्ट तुम्ही निवडलाय मागण्याचा. इथं फोनची लाईन कट झाली आणि ओरडून काय उपयोग आहे? तारा तुटल्यात, कनेक्शनच नाही त्याला. साधा डायल टोन येत नाही ऐकायला, आणि इकडून ओरडतोय हे देवा माझी प्रार्थना ऐक. देव म्हणतो कोण आहेस तू? ख्रिस्ताचं नाव आम्हाला देवाबरोबर कनेक्ट करतं. प्रेम देवाचं त्याच्या पुत्रावरती अफाट प्रेम आहे. ते विभक्त होत नाही. खूप प्रेम आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्याला मध्ये घेतो, आमचे आशीर्वाद मोकळे झाले. आमच्या जीवनात त्याची कृपा आली म्हणून समजा. आणि म्हणून पहिले थेसनी 5:17 प्रमाणे निरंतर प्रार्थना करा. कधी? निरंतर, थांबायचं नाही. प्रत्येक समयी प्रार्थना करा. प्रत्येक समयी. निवास मंडपाच्या रचनेमध्ये येशू ख्रिस्ताची झलक आम्हाला दिसते. शेवटच्या काळाचा संदेश निवास मंडपामध्ये आहे. त्याचा आम्ही आमच्या दैनंदिन जीवनात लाभ घेतला पाहिजे. परमपवित्र स्थानामध्ये एकच गोष्ट आहे. आता परमपवित्र स्थान म्हणजे 15x15ची छोटी रूम. आता 250चा एरिया म्हणजे खूप लहान जागा आहे, पण आकाशाचा पृथ्वीचा उत्पन्न करता देव त्या 250च्या जागेत येऊन उपस्थित व्हायचा. अशी अफाट उपस्थिती असायची, याजक लोक फार थरथरत जायचे त्या उपस्थितीमध्ये. घाबरत घाबरत आणि थरथर कापत जायचे. थरथरत एकदम त्या उपस्थितीकडे जाताना घाबरत जायचे. ते पडदा वगैरे ओलांडून जायचं पलीकडं. कारण माहीत नाही एखाद्याने पाप करून आतमध्ये एंट्री मारली का डायरेक्ट खलासच समजायचं. फटका म्हणजे फटकाच देवाचा. तिकडं काय कॉम्प्रोमाइज नाही. न्याय एकदम इन्स्टंट होता जुन्या काळात. आता होत नाही. कृपेचा काळ आहे. एक दिवस कृपा थांबेल, त्यावेळेस फटके चालू होतील. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, तिथं कराराचा कोश होता. तो बाभळीच्या लाकडापासून बनवण्यात आलेला होता. त्याची लांबी, रुंदी, उंची अशी होती की 2x3x2 असं 2, 3 आणि उंची 2 फूट. एक बॉक्स ट्रंक सारखा
2 फूट बाय 3 फूट बाय 2 फूट, एक रफ फिगर. आणि असा तो कोश याजक लोक खांद्यावर घेऊन जायचे. सोन्याने मडवलेला, 2 बाजूला 2 करूब होते आणि वरती झाकण होतं, त्याला लीड होतं, झाकण होतं त्या बॉक्सला आणि त्याच्यावर 2 करूब होते. आणि त्या बॉक्सच्या आतमध्ये 3 गोष्टी होत्या. तुम्ही सांगायचं काय होतं? वाचा इब्री लोकासपत्र 9 अध्याय 4 वचन. त्यात सोन्याचे धुपाटणे व सोन्याचे चहूबाजूंनी मडवलेला कराराचा कोश होता. ह्या कोशात मान्ना ठेवलेले सुवर्ण पात्र, कळ्या आलेली अरुणाची काठी व कराराच्या पाट्या होत्या. 3 गोष्टी होत्या: मान्याचं पात्र, अरुणाची काठी आणि मोशेला ज्या 10 आज्ञा दिल्या होत्या त्या दगडी पाट्या. बाभळीचं लाकूड वापरण्याच्या मागचा एक मुख्य उद्देश हा होता. बाभळ म्हणजे काटेरी आणि काटे म्हणजे शापाचं प्रतीक आहे. काटे कशाचं प्रतीक आहे? शापाचं प्रतीक आहे. कारण की ज्यावेळेस मानवाने पाप केलं, भूमीला शाप दिला होता, काटे कुसळे. आणि येशू ख्रिस्ताने मुकुट धारण कसला केला? काट्यांचा मुकुट धारण केला. म्हणजे ते सगळे शाप ख्रिस्ताने रद्द करून टाकले, संपवले ते सगळे शाप. त्याचं ते चिन्ह आहे, ते बाभळीचं लाकूड जे कधीच कुठं वापरलं जात नाही. ते असं लाकूड एवढ्या मोठ्या पवित्र कार्यासाठी ते लाकूड वापरण्यात आलं. कराराचा कोश सगळा सोन्याने मडवलेला होता. दैवी आणि पवित्रता ह्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात. देव किती वेल्दी आहे, किती श्रीमंत आहे परमेश्वर आपला, ह्याचं ते चिन्ह दिसतं प्रियांनो. ज्यावेळेस तो कराराचा कोश सोन्याने मडवलेला दिसतो की परमेश्वराचं स्वर्गातलं ऐश्वर्य रिप्रेझेंट करणारा तो कराराचा कोश आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो की मान्याचं सुवर्ण पात्र त्याच्यामध्ये आहे. मान्ना म्हणजे इस्रायल लोक रानावनातून जायचे, मग जाता जाता त्यांना एक दिवस भूक लागली. मोशेने प्रार्थना केली आणि डायरेक्ट पाऊस. जेवण कुठून आलं? स्वर्गातून. डायरेक्ट वरून मान्ना पडायचा. धन्याचे असे दाणे असतात ना, असे दाणे वरून पडायला लागले. लोक गोळा करून घ्यायला लागले. एकदम चविष्ट देवदूताचं अन्न त्यांना मिळालं. रानावनात देवबापाने त्यांना मान्ना खाऊ घातला. त्यांना परमेश्वराने मान्ना खाऊ घातला. पण बायबलमध्ये काय लिहिलं माहिती आहे का? तुमच्या पूर्वजांनी मान्ना खाल्ला तरी ते मेले, पण मी जी भाकर देईल ती खाल्ल्यावर तुम्ही मरणार नाही. हालेलुया. ती जीवनाची भाकर योहान 6:35 प्रमाणे साक्षात प्रभू येशू ख्रिस्त आहे. योहान 6 अध्याय 31 आणि 32 वचनामध्ये पूर्वजांनी मान्ना खाल्ल्याविषयी लिहिलंय. आणि 32 वचन, ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. योहान 6 आणि यातील 49 वचन, तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी ते मेले. सार्वकालिक जीवनाची भाकर प्रभू येशू ख्रिस्त आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, पूर्ण त्या निवास मंडपामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा संदेश दडलेला आहे. त्यानंतर अरुणाची काठी, गणना 17 अध्याय 5 ते 8 वचनामध्ये, काठी म्हणजे झाडाची फांदी तोडून त्याला काठी बनवली आणि हातात धरली, त्याच्यात कसला जीव आहे. परंतु ज्यावेळेस अरुणाची काठी देवाच्या उपस्थितीमध्ये ठेवली, त्या काठीला पानं फुलं आली प्रियांनो, बदाम आले, फुलून गेली ती काठी एकदम. प्रेज लॉर्ड. आणि हे कसलं चिन्ह आहे? मेलेली काठी जिवंत होणं ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं चिन्ह आहे. येशू जिवंत होणार याचं ते चिन्ह आहे. ख्रिस्ताच्या वधस्तंभाचं चिन्ह आहे, त्याच्या पुनरुत्थानाचं चिन्ह आहे. गणना 18:1 मध्ये सांगितलेलं आहे. गणना 18 अध्याय 1 वचनात, जर अहरोनाची काठी तर अहरोनाची जबाबदारी काय पहा. गणना 18:1, तेव्हा परमेश्वर अहरोनाला म्हणाला, पवित्र स्थानासंबंधीचा दोष तुला व तुझ्या मुलांना आणि तुझ्याबरोबर तुझ्या घराण्याला वाहावा लागेल. त्याचप्रमाणे याजक पदासंबंधी दोष तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मुलांना वाहावा लागेल. देवाच्या प्रिय लोकांनो, दोष वाहण्यासाठी अहरोनाला आणि त्याच्या घराण्याला परमेश्वराने निवडलं होतं. आणि आज फक्त इस्रायल लोकांचा दोष वाहण्यासाठी नाही, संपूर्ण जगाचा दोष वाहण्यासाठी, सगळ्यांची पाप वाहण्यासाठी येशू ख्रिस्ताला देवबापाने निवडलेलं आहे. ख्रिस्ताचं बलिदान एक फार मोठी अद्भुत गोष्ट आहे, सामर्थ्यवान गोष्ट आहे. खूप वेळा विचार केला मी की देवा,
त्याने म्हणजे काठ्या कसल्या पण वापरतात लोक हातामध्ये. मग बदामाचीच काठी का? बदाम एक अशी गोष्ट आहे ना की एक सीझन असतो झाडांचे फुलांचे, नाही का, वसंत ऋतू येतो, मग सगळे हिरवगार टवटवीत होतं. सगळ्यात पहिला जर बहर येत असेल तर तो बदामाच्या झाडाला येतो प्रियांनो. बाकीच्या झाडांना त्याच्यानंतर, पण सगळ्यात पहिलं टवटवीत होणारं झाड म्हणजे ते बदामाचं आहे. हालेलुया. म्हणजे सगळ्यात पहिला नंबर मारणारं ते झाड आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाच्या राज्यात पण ती विशेष देवाची काय म्हणतो त्याला आपण, ती फ्लरिशनेस किंवा ती उन्नती किंवा तो आशीर्वाद सगळ्यात पहिला देवाच्या लोकांकडेच येणार आहे. हालेलुया. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये होत्या कराराच्या पाट्या. आणि कराराच्या पाट्या म्हणजे नियमांच्या पाट्या होत्या. नियम. येशू ख्रिस्त म्हणतो मत्तई 5:17 नियमशास्त्र किंवा संदेश त्यांचे ग्रंथ रद्द करण्यास मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द करण्यास नव्हे तर पूर्ण करण्यास आलो आहे. आमेन. त्या नियमशास्त्राच्या वचनांना येशू ख्रिस्ताने पूर्ण केलेलं आहे. रद्द केलं नाही, त्याला पूर्ण केलं. आणि त्याला पूर्ण करून त्याला आमच्यासाठी असं काही केलं की आता आपल्याला नियमांच्या अधीन राहायची गरज नाही, कारण ते येशूने पूर्ण केलं आहे. ख्रिस्ताच्या ठायी आल्यानंतर आम्हाला देवाची कृपा प्राप्त होते. देवाच्या प्रिय लोकांनो, हा एक स्वर्गीय देवाचा आशीर्वाद आहे. जर आज आपल्याला नियम पाळायची वेळ आली असती तर आपल्यासाठी फार अवघड परिस्थिती झाली असती. देवाला धन्यवाद की देवाने आपल्याला त्याच्या कृपेच्या अधीन ठेवलेलं आहे. सगळ्या निवास मंडपाच्या डिझाईनमध्ये आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्यामध्ये वस्ती केलेली आहे. निवास मंडप देवाच्या वस्तीचं स्थान, आणि येशू ख्रिस्त जगात आला तर त्याने तुमच्या आणि माझ्यामध्ये वस्ती केलेली आहे. आणि म्हणूनच येशू ख्रिस्त ज्यावेळेस यरूशलेमेत पोहोचला आणि बाहेरच्या अंगणात मंदिराच्या लोक क्रय विक्रय करत होते, बिझनेस चालला होता. कबूतर विका, हे विका, ते विका. कुठं? चर्चच्या आवारात. आणि मग येशूने त्यांचा खूप लाड केला, असा हंटर काढला. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आज येशू ख्रिस्त परत हंटर घेऊन येऊ शकतो प्रियांनो. हालेलुया. सावध झालं पाहिजे. चर्च देवाचं राज्य देवाच्या गौरवासाठी. आणि मग प्रभूने म्हटलं की तुम्ही याची लुटारूंची गुहा केलेली आहे. सगळे चौरंग कबुतरांचे वगैरे सराफांचे चौरंग सगळं उधळून टाकला. सगळा बाजार हाकलून दिलं सगळ्यांना. बाहेर व्हा सगळे, हे माझ्या बापाचं घर आहे. सगळ्यांना त्याने हाकलून दिलं. त्याचा आवेश स्वर्गीय होता प्रियांनो. त्या सामर्थ्यवान आवेशाने त्याने ते काम केलं. आज देवाच्या प्रिय लोकांनो, वचनाचा हंटर हातामध्ये घ्या आणि काय कुठं बाजार असेल मनामध्ये तो सगळा उधळून लावा. हालेलुया. हे प्रार्थनेचं घर आहे, हे मंदिर. इथं बाकीच कुठलाच क्रय विक्रय होता कामा नये. हा मंडप देवाचा मंडप आहे. यामध्ये देवाचं गौरव होणं गरजेचं आहे. आमेन. योहान 2:19-21 येशू ख्रिस्ताने म्हटलं, हे मंदिर तुम्ही मोडून टाका, ते मी 3 दिवसात उभारेन. 46 वर्ष ज्या मंदिराला लागले, लोक घाबरून गेले की हे कसं होणार आहे आणि हा काय बोलतोय, दुर्भाषण करतोय, असं काही लोकांना वाटलं असेल. परंतु येशू ख्रिस्त त्या स्वतःच्या देहरूपी मंदिराबद्दल तो बोलत होता. याचा अर्थ येशू ख्रिस्त स्वतःचा उल्लेख मंदिर म्हणून करतो. आणि तो तुमचा उल्लेख पण काय करतो? 1 कोरिंथी 3:16 मंदिर म्हणून करतो. तुम्ही पण मंदिर आहेत, तो पण मंदिर आहे. आता सरते शेवटी परत एकदा ते वचन वाचतो. प्रकटीकरण 21 3 वचन. आणि मी राजस्थानातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी, पहा देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे. देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, याचा सरळ सोपा आणि खरा अर्थ हा आहे की आपण देवाचा मंडप आहोत, आपण येशूचा मंडप आहोत आणि येशू आपला मंडप आहे. हालेलुया. सोपं आहे ना. आज या घरात त्याला घ्या, उद्या त्याच्या घरात तो तुम्हाला घेईल. आता जे त्याला घेणार नाहीत, उद्या तो पण म्हणाल सॉरी मागवा, शक्य नाही, इथं दरवाजा बंद आहे तुमच्यासाठी. आत्ता वेळ आहे, ह्या मंडपात त्याला आमंत्रित करा. ख्रिस्त आपल्यासाठी मंडप आहे प्रियांनो. आज आमचा निवास मंडप आमचा येशू ख्रिस्त आहे. ख्रिस्ताच्या बाहेर जाण्याचा विचार करू नका. देवामध्ये टिकून राहा प्रियांनो. सगळे आशीर्वाद मंडपात तुमच्यासाठी येणार आहेत. हालेलुया.
बोलो येशू मसीह की. जे मंडपामध्ये आहेत, जे तारवामध्ये आहेत, जे मंडळीमध्ये आहेत, जे देवाच्या राज्यात आहेत, ते आशीर्वादित आहेत. हालेलुया. आम्हाला ती स्थिरता आमच्या जीवनामध्ये ठेवायची. बोलो येशू मसीह की. प्रभू आपल्याला आशीर्वादित करो. या आपण एक लहानशी प्रार्थना करू. आपलं लक्ष प्रभूकडे केंद्रित करूया. प्रेमळ स्वर्गीय बापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने आज आमच्याशी तू बोललास, आमची भेट घेतली म्हणून तुझे उपकार मानतो. परात्पर देवा, तू म्हटलंस की पहा, देवाचा मंडप मनुष्याकडे आहे. प्रभू तुला आम्ही धन्यवाद देतो की तू आम्हाला त्या योग्यतेचं केलंस. प्रभू तुझी ती पवित्र उपस्थिती आज प्रत्येकाच्या जीवनात उतरून येऊ दे. मंडप जो सूर्याची आणि चंद्राची बाधा होऊ देत नाही, मंडप जो माणसाला सुरक्षित ठेवतो, मंडप जो तुझ्या मंडळीवरती विस्तृत करण्यात आला आहे. प्रभू आज आमची प्रार्थना आहे स्वर्गीय बापा, तो मंडप नेहमी आमच्या जीवनावरती घातलेला असावा. प्रभू अशी दया कर. धन्यवाद प्रभू, आमची प्रार्थना तू जमेस धरलीस. हा वेळ समय तुझ्या हाती घे. सर्व प्रार्थना विनंती उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते ऐक. आमेन 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 आमेन. बोलो येशू मसीह की.